मला कळत नाही, मीच तिच्यावर संस्कार करायला कमी पडलो का? चूक माझी झाली का? माझे संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो म्हणून तिला ती दुर्बुद्धी झाली. हिचा बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. मी कुठं चुकलो हे मला कळत नाही. पण आता जगाला जेव्हा ही गोष्ट कळेल तर लोक म्हणतील किर्लोस्करांच्या पैशावर डोळा ठेवून मारुतीनं पारूचा वापर केला. आईल्या मॅडम, श्रीकांत सर मला त्यांच्या घरातला सदस्य मागतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्या मोठेपणाचा गैरफायदा घ्यायचा नसतो. हे माझी पारू विसरली. माझ्या मुलीला काहीच कळत नाही. तिला लाख वेळेला समजून सांगितलं की बाई, की आपल्या ओंजळीत समुद्र येत नाही, मावत नाही. पण नेमकी ती आपली पायरी विसरली आणि नको ती चूक करून बसली. जेव्हा जगाला हे कळलं तेव्हा सर्व जग माझ्या तोंडात शेण घालल. माझ्याकडे बोट दाखवतील, नाही नाही ते बोलतील. मला ते सहन होणार नाही. अहिल्या मॅडम ज्या नजरेनं माझ्याकडे बघतील ती नजर मला झेपल का? त्यांच्या नजरेचा मला माफ कर सुमन. मी तुझ्या पोरीला नाही सांभाळू शकलो. तुला नवरीच्या वेशात पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले होते. वाजत गाजत तुझी पाठवणी करायची इच्छा होती. पर तू काळजी करू नको. तुझी पाठवणी मी करणार, ती पण कायमची. मला माफ कर. माझा नाईलाज आहे. लहानपणी तू ज्या खांद्यावर खेळली ना, त्याच खांद्यावर तुझी तिरडी उचलावी हे माझं दुर्दैव आहे. पण मला हेच करावं लागलं. गणी, तुला माहित आहे आज काय आहे? आज आपल्या आईची तिथी आहे. होय काय?
आयडिया. मग तू आज पण दरवर्षी सारखी खीर करणार ना? म्हणजे काय, तुला खीर आवडते ना लय? वय वय, कर कर. मी कामाकरता बाहेर जाणार आहे. मला यायला दुपारी थोडा उशीर होईल. काय बा, निदान आजच्या दिवशी तरी सुट्टी घ्यायचीस. हे बघ, मी अभि आज क्लासला नाही जाणार. फटके दे ना. गणी हे बघ, चुपचाप क्लासला जाऊन ये. बाळा, तू संध्याकाळी परत आलास ना की करू ना आपण आपल्याला काय करायचं आहे ते. आणि आज मी बी बंगल्यातली कामं लवकर आटपून घरी येणार. मी आलेच हा. एवढी गोड मुलगी आहे माझी, परत तिचा गुन्हा लय कडू आहे. या गुन्ह्याला माफी नाही. आजच मला काय तो निर्णय घ्यावा लागेल.